सहकारी शिक्षण व प्रशिक्षण स्वाध्याय इयत्ता 12वी सहकार. नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 12वी सहकारमधील सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षण या प्रकरणातील स्वाध्याय पाहणार आहोत. तर स्वाध्याय पूर्ण पहा, व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्र, या प्रकरणामधील पहिला जो प्रश्न आहे, ह्यामध्ये जे प्रश्न प्रत्येक प्रकरणामध्ये जे विचारले जातात ते बोर्डाच्या पॅटर्नप्रमाणे असतात. त्यामुळे प्रश्न पहिला अ ते ग पर्यंत म्हणजे जे ऑब्जेक्टिव्ह 9 प्रश्न असतात यापैकी 4 प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असणार आहेत. तर प्रश्न पहिला यामधला अ आहे, खालील दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा. जे विधान आपल्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये पूर्ण लिहून त्याच्या खाली अंडरलाईन आपल्याला करायचं आहे. यामध्ये 3 पर्याय असणार आहेत, 3 मधलं 1 उत्तर असणार आहे. प्रश्न पहिला यामधला, सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षणातून टिंबाटिंबा नेतृत्व निर्माण व्हावे ही अपेक्षा असते. याचे पर्याय 1 कुशल, ब अकुशल आणि क स्वार्थी. तर त्याचं उत्तर आहे कुशल. 2 नंबर, व्यंकट मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्था ही टिंबाटिंबा या ठिकाणी आहे. पर्याय नवी दिल्ली, ब पुणे आणि क नागपूर. त्याचं उत्तर आहे पुण्यामध्ये ही व्यंकट मेहता सहकारी प्रबंध संस्था आहे. विशेष म्हणजे ही राष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी संस्था आहे. खूप चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण या संस्थेतून आपल्याला दिलं जातं. 3 नंबर, सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षण याची संघटन रचना ही टिंबाटिंबा आहे. 1 स्तरीय, द्विस्तरीय आणि त्रिस्तरीय. तर याची सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेची रचना ही त्रिस्तरीय आहे. त्याचं उत्तर आहे त्रिस्तरीय. 4 नंबर, भारतात सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षण प्रसाराचे कार्य करणारी टिंबाटिंबा ही शिखर संस्था आहे. त्याचं पहिला पर्याय आहे राष्ट्रीय सहकारी महासंघ, राज्य सहकारी संघ आणि जिल्हा सहकारी मंडळ. तर त्याचं उत्तर आहे राष्ट्रीय सहकारी महासंघ. अशा पद्धतीनं प्रश्न पहिला अ होता. त्यानंतर प्रश्न ब मध्ये आहे दुसरा, यातला योग्य जोड्या जुळवा. अ गटामध्ये सहकार नियोजन समिती. त्याचं उत्तर आहे 1946. राष्ट्रीय सहकारी महासंघ. त्याचं उत्तर आहे केंद्रीय पातळी. जिल्हा सहकारी मंडळ. त्याचं उत्तर आहे जिल्हा पातळी. व्यंकट मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्था. त्याचं उत्तर आहे पुणे. डॉक्टर धनंजयराव गाडगीळ सहकारी प्रबंध संस्था. त्याचं उत्तर आहे नागपूर. अशा प्रश्न पहिला ब होता. त्यानंतर प्रश्न काय, खालील विधानासाठी एक शब्द किंवा शब्द समूह सुचवा. इथं असा प्रश्न विचारला जातो की त्या प्रश्नाला अनुसरून आपल्याला एकच वाक्य एकाच शब्दामध्ये उत्तर लिहायचं आहे. राष्ट्रीय स्तरावर सहकार शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे नेतृत्व करणारी सर्वोच्च संस्था. त्याचं उत्तर आहे राष्ट्रीय सहकारी संघ. एवढंच आपल्याला 1 मार्कासाठी उत्तर लिहायचं आहे. 2 नंबर आहे, राज्य स्तरावर सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचं नेतृत्व करणारी संस्था. त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र सहकारी संघ. त्यानंतर 3 नंबर आहे, सहकारी संस्थेशी संबंधित घटकांना सुजाण व शिक्षित करण्याचा मार्ग. त्याचं उत्तर आहे सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षण. असा प्रश्न क होता. प्रश्न ड आहे, खालील विधाने चूक किंवा बरोबर ते लिहा. चूक आणि बरोबर एवढंच लिहायचं आहे आपल्याला. त्यामधला पहिला प्रश्न आहे, भारतात सहकारी शिक्षण प्रशिक्षणाची गरज नाही. ही विधान चूक आहे. सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षणामुळे सभासदांमध्ये जागरूकता निर्माण होते. ही विधान बरोबर आहे. सहकारी शिक्षण प्रशिक्षणाने कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते. हेही विधान बरोबर आहे. सहकारी शिक्षण व प्रशिक्षणाची सभासदांना गरज नसते. ही विधान चूक आहे. कारण सभासदांना, संचालकांना किंवा सर्व सहकारातील घटकांना प्रशिक्षणाची गरज असते.
भ्रष्टाचार व गैरव्यवहारांना आळा घालणे हा सहकारी शिक्षण प्रशिक्षणाचा उद्देश असतो. चूक आहे. त्यानंतर 6 नंबर आहे सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची रचना द्विस्तरीय आहे. हेही विधान चूक आहे. ही त्रिस्तरीय आपण बघितलं आहे. आणि 7वा आहे सहकारी शिक्षण व प्रशिक्षणातून कुशल नेतृत्व निर्माण होते. हे विधान बरोबर आहे. व्यंकट मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्था ही राज्य पातळीवर कार्य करणारी संस्था आहे. हे विधान चूक आहे. ही राष्ट्रीय पातळीवर कार्य करणारी संस्था आहे. असा प्रश्न ड होता. प्रश्न ई आहे अचूक पर्याय निवडा. चौकोन दिले त्यात उत्तर लिहायचे असतात. खाली त्याचे पर्याय दिलेले असतात. त्यातून आपल्याला एक उत्तर त्या प्रश्नाचं द्यायचं आहे. 1 नंबर आहे महाराष्ट्र राज्य सहकारी संघ. त्याचं उत्तर लिहायचं आहे राज्य पातळी. त्यानंतर पहिला चौकोन आहे. त्याचा प्रश्न आहे डॉक्टर धनंजयराव गाडगीळ सहकारी प्रबंध संस्था. त्याचं उत्तर लिहायचं आहे नागपूर. कोऑपरेटिव्ह नियतकालिके. त्याचं उत्तर लिहायचं आहे व्यंकट मेहता सहकारी प्रबंध संस्था. त्यानंतर चौकोन आहे. त्याचं उत्तर प्रश्न आहे नवीन आर्थिक धोरण. चौकोनात उत्तर लिहायचं आहे 1991. आणि जिल्हा सहकारी मंडळे. त्याचं उत्तर लिहायचं आहे जिल्हा पातळी. अशा पद्धतीनं प्रश्न हा ई होता. त्यानंतर प्रश्न होय एका वाक्यात उत्तर लिहा. एका वाक्यामध्ये अशा पद्धतीचा प्रश्न द्यायचा आहे सहकारी प्रशिक्षण म्हणजे काय. तर त्याचं आपल्याला उत्तर अशा पद्धतीने लिहिता येईल की एखादं कार्य करण्यासाठी आपली जबाबदारी लक्षात घेऊन हे कार्य पार पाडण्यासाठी लागणारं कौशल्य आपल्याकडे कौशल्य निर्माण करण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी ही शिक्षण प्रक्रिया ज्याद्वारे आपल्याला उपलब्ध करून देते त्याला आपलं प्रशिक्षण असं म्हणतो. जे आपल्यामध्ये अशा पद्धतीचं कौशल्य निर्माण करण्याचं कार्य या शिक्षण आणि प्रशिक्षणातून दिलं जातं. असा प्रश्न तो होता. त्यानंतर सहकारी शिक्षण म्हणजे काय. सहकार शिक्षण म्हणजे काय असा प्रश्न आहे. तर यामध्ये सहकाराची तत्वे, उद्दिष्टे, कार्यपद्धती, व्यवहार यांचं सहकारी संस्थेच्या सभासद, संचालक मंडळ, कार्यकर्ते, अधिकारी, पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांना ज्ञान देऊन त्यांच्या सहकारावरील निष्ठा, सहकाराचं कार्य करण्याची प्रवृत्ती व त्यांच्यात सहकाराची विकासाची जिद्द या गुणांचा विकास करण्याची प्रक्रिया म्हणजे सहकाराचं शिक्षण किंवा सहकारी शिक्षण असं आपल्याला लिहिता येईल. त्यानंतर प्रश्न 3रा यातला डॉक्टर धनंजयराव गाडगीळ सहकारी प्रबंध संस्थेच्या स्थापनेचा प्रमुख हेतू कोणता. तर याचं उत्तर आपल्याला असं लिहिता येईल डॉक्टर धनंजयराव गाडगीळ सहकारी प्रबंध संस्थेच्या स्थापनेचा मुख्य हेतू हा सहकारी संस्थेत काम करणाऱ्या उच्च आणि कनिष्ठ स्तरावरील जे अधिकारी आहेत, जे पदाधिकारी आहेत, तिथले जे मुख्य अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, या अधिकारी वर्गाला आणि त्यामध्ये काम करणारे जे सेवक वर्ग आहेत, मग तिथला क्लार्क असेल, कॅशियर असेल किंवा अशा सेवक वर्गाला प्रशिक्षण देणे, सहकारावरील नवीन बदलांची माहिती देणे, सहकारामध्ये जे काही नवीन बदल असतील. आज कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये संगणकीकृत आलं म्हणजे संगणकाचा वापर आला, ऑफलाईन मॅन्युअली सगळं गेलं आणि संगणकाचा वापर म्हणजे त्याचं प्रशिक्षण हे दिलं जात होतं. त्याचे कार्यकौशल्य वाढवणे म्हणजे हा उद्देश या डॉक्टर धनंजयराव गाडगीळ यांच्या स्थापनेचा होता. आणि यातला 4था प्रश्न आहे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी प्रबंध संस्थेच्या स्थापनेचा उद्देश कोणता. तर पद्मश्री डॉक्टर विठ्ठल विखे पाटील या सहकारी प्रबंध संस्थेच्या स्थापनेचा उद्देश हा सहकारी संस्थेमधील जे पदाधिकारी आहेत, जे सचिव, चिटणीस किंवा मॅनेजर जे पदाधिकारी आहेत, या पदाधिकारी व अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे हा या संस्थेचा उद्देश होता. अशा पद्धतीचा प्रश्न होता. प्रश्न काय खालील वाक्यातील अधोरिक्त शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. आपल्याला परीक्षेमध्ये वाक्य पूर्ण लिहून त्याच्या खाली उत्तराच्या खाली अंडरलाईन करायचे आहे. यामध्ये एक पहिला प्रश्न आहे सहकारी प्रशिक्षणाची गरज रचना ही द्विस्तरीय आहे. द्विस्तरीयच्या खाली अंडरलाईन आहे, तिथं आपल्याला उत्तर लिहायचं आहे त्रिस्तरीय. 2 नंबर जिल्हा सहकारी मंडळाचे कार्य राष्ट्रीय पातळीवर चालते. राष्ट्रीयच्या खाली अंडरलाईन आहे, तिथं आपल्याला जिल्हा पातळीवर लिहायचं आहे, त्याच्या खाली अंडरलाईन करायचं आहे. पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी प्रबंध संस्था नागपूर या शहरात आहे, नागपूरच्या खाली अंडरलाईन आहे, तिथं आपल्याला पुणे असं लिहायचं आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी संघामार्फत राष्ट्रीय
स्तरावर शिक्षण प्रशिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या जातात। राष्ट्रीयच्या खाली अंडरलाईन आहे, तिथं आपल्याला राज्य स्तरावर लिहायचं आहे। आणि शेवटचा यातला डॉक्टर धनंजयराव गाडगे प्रबल संस्था पुणे या ठिकाणी कार्यरत आहे। पुणेच्या खाली अंडरलाईन आहे, तिथं डॉक्टर धनंजयराव गाडगे प्रबल संस्था ही नागपूर या ठिकाणी कार्यरत आहे। नागपूरच्या खाली आपल्याला अंडरलाईन करायचं आहे। अशा पद्धतीचा प्रश्न पहिला ऑब्जेक्टिव्ह होता। यापैकी 4 प्रश्न बोर्डाच्या परीक्षेमध्ये कुठलेही असू शकतात। त्यानंतर प्रश्न दुसरा, ते पुढचे जे प्रश्न आहेत ते आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे। सहकारी शिक्षण आताच बघितलं आपण, सहकारी प्रशिक्षण या संज्ञा होत्या, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ। त्यानंतर प्रश्न तिसरा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, तुम्ही तुमचं मत तिथं लिहायचं आहे। उपाययोजनावर आधारित किंवा स्वमतावर आधारित असा प्रश्न असतो। सहकारी संस्थेतील सभासदांना सहकार्याच्या शिक्षणाची गरज काय आहे असा प्रश्न आहे। मला माझं मत असं म्हणता येईल, सांगता येईल की सभासदांना सहकारामध्ये ज्या काही फायदे असतात, जे काही उद्दिष्ट असतात त्याची संपूर्ण माहिती या सहकारातील सभासदांना माहिती नसते। कारण ग्रामीण भागामध्ये सभासद वर्ग हा अडाणी अज्ञानी असल्यामुळं अशा सभासदांना याची कल्पना नसते। सहकारातून आपण अनेक फायदे मिळवू शकतो, यासाठी या शिक्षणाची गरज असते, त्यातून आपण आपला विकास साधू शकतो। आज सहकारामध्ये कारखान्याकडनं बघितलं तर कारखान्याच्या माध्यमातून आपल्याला अनेक प्रकारच्या योजना असतात, साखर कारखाने आपल्याला पुरवत असतात। जर आपण त्या कारखान्याचे सभासद असतील, अशा सभासदांच्या पाल्यांना इंजिनिअरिंग किंवा वैद्यकीय विभागाकडे जाणार असेल तर त्याला अनुदान किंवा सबसिडी दिली जाते प्रत्येक पालकाच्या पाल्याला। तसं हे जे आपल्याला कल्पना नसते, किंवा काही बी बियाणे खते वगैरे क्रेडिटवर दिले जातात 1 वर्षासाठी, उसाच्या बिलातून त्या रकमा कपात। म्हणजे या अशा अनेक संस्थेमध्ये जे फायदे आहेत याची माहिती करून जर घ्यायचं असेल तर आपल्याला या सहकार शिक्षणाची गरज आहे। आपण आपलं मत 3 मार्कासाठी हा प्रश्न असतो, त्या पद्धतीने लिहिणं गरजेचं आहे। सहकारी शिक्षण प्रशिक्षणाने संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या कामात उच्च कौशल्य व कार्यक्षमता प्राप्त होते। सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षणामुळं जे अधिकारी वर्ग आहेत, कर्मचारी वर्ग आहेत, या पदस्थांना शिक्षण आणि प्रशिक्षण दिल्यामुळं त्यांच्या कार्यामध्ये चांगल्या पद्धतीचं कौशल्य किंवा कार्यक्षमता निर्माण होत असते। त्यामुळे त्यांना शिक्षण आणि प्रशिक्षणाची खूप अत्यंत आणि नितांत गरज आहे। आज बँकांमध्ये संगणकाचा वापर आला, सॉफ्टवेअर्स आले, त्या सॉफ्टवेअरचा वापर कसा करायचा आहे। आज सेविंगचं लेजर्स असेल किंवा म्हणजे बचत खाता असेल, चालू खाते, सगळी खाती या संगणकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। प्रशिक्षणातून ही सर्व दिली जातात। अशा पद्धतीने आपण लिहू शकतो। अशा पद्धतीनं पुढचे प्रश्न आपण बाकीचे सगळे टिपाल्या, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, वेंकट मेहता सहकारी प्रबंध संस्था, सहकारी शिक्षण प्रशिक्षणाची गरज आपण हे आधीच्या व्हिडिओमध्ये सगळं पाहिलेलं आहे। प्रश्न 5वा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्या, त्याचं सर्व स्पष्टीकरण त्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। सहकारी शिक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता स्पष्ट करा, वेंकट मेहता राष्ट्रीय व्यवस्था समितीची माहिती विशद करा, सहकारी शिक्षण प्रशिक्षणाची विशिष्ट उद्दिष्ट विशद करा, आणि दीर्घोत्तरी प्रश्न यामध्ये सहकारी शिक्षण प्रशिक्षण म्हणजे काय ते सांगून उद्दिष्ट स्पष्ट करा आणि गरज आवश्यकता यामध्ये बोर्डाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षणाची गरज आवश्यकता स्पष्ट करा। प्रत्येक वर्षीच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला हा 5 मार्काला प्रश्न पाहायला मिळतो। धन्यवाद विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ व्यवस्था आणि अभ्यास चांगला करा।